शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचं व्यवस्थापन आणि जे पण काही शेतकरी आहेत की ज्यांनी चांगली मेहनत घेतलेली, चांगलं पीक घेतलेले आणि जे चांगल्या कष्टातून उभं काय केलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती, त्यांचे विचार आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आत्ताचे हे शेतकरी जे आहेत, हा केळीचं घड आहे तो आहे खानदेशमधला. खानदेश म्हटलं तर केळीतलं सगळ्यात चांगलं टॉपचं नाव आणि तो प्रदेश इथले रमेश ना तुमचं नाव, रमेश भिकाजी धनगर हे शेतकरी आहेत आणि गाव आहे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश इथली ही बाग आहे. रमेश काका, पूर्ण तुमचं नाव आणि तुम्ही कुठली कुठली पिकं घेता ती सांगा. आमचं गाव हिवरखेडे बुद्रुक. आम्ही मेन पीक केळी, 2 नंबर कपाशी, तूर आणि नंतर मग दुबारले मका, ज्वारी ही पिकं घेतो आम्ही. आत्ताच्या घडीला म्हणजे आजच्या दिवशी तुमच्याकडे किती एकर क्षेत्रावरती कुठली कुठली पिकं तुम्ही उभी केलेली? आता 20 एकर क्षेत्रामध्ये 5-6 एकर केळी आहे, 5-6 एकर कपाशी आहे, 6 एकर बगीचा लायाकरता कठाण जमीन ठेवली आहे. हा, इथली जमीन एवढं. आणि आता ही आपण जी ज्या बागेत उभे ते ह्या बागेचं क्षेत्र किती आहे? या बागेचं क्षेत्र आहे 3.25 एकर. बरोबर. अंतर आपण किती ठेवलंय? 5x5. आणि रोपांची संख्या किती बसवली? 5,250. 5,250. सुरुवातीला ह्या क्षेत्रात काय होतं म्हणजे केळी लावायच्या आधी? केळी लावायच्या आधी इथं कपाशी होती. बरं. कपाशी गेल्यानंतर नाही, कपाशी मागच्या वारीने कपाशी होती. त्याच्यानंतर आम्ही याच्यानंतर केळी लावायच्या आधी उडीद लावला होता. उडीद लावल्यानंतर केळी लावली, कारण तुमचं रोप उशिरा येणार होतं. आम्ही पैसे उभारलेले होते, ते पैसे परत आले. मग थोडा टाइम गेला आमचा त्याच्यानं. मग उडीद घेतल्यानंतर हे घेतलं आहे. नाही असू द्या की, पण मग जे ते पीक कुठलंही असू द्या, ते कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. म्हणजे मग उडीद काढल्यानंतर जमीनची नांगरटी वखरटी करून नांगरटी घेतली, वखरटी केली. जमीन भुसभुस करून घेतली, रोटर मारला, रोटर मारून सण. बेड सोडलाय का? तास बेड होतं ना, बेड होतं. शेणखत काय? शेणखत नाही का? हे बाहेरची शेत आहे ना, हा, बाहेरची शेतामध्ये आपल्याला खर्च परत परवडत नाही. नाही तर जर घरचं क्षेत्र असतं तर गावात 1 नंबर केळी राहिली असती. हा, शेणखताचा पण नाही वापर केला, नाही. त्याच्यानंतर बेड तयार केले आणि रोपं लागली. हा. बरोबर. आतापर्यंत वर खत किती वेळा दिलेले? वर खत 2 वेळा दिलं होतं. बरं. हो, आणि आणि ड्रिप मधले सोडसाड सोडसाड दर हप्त्याला दर हप्त्याला? दर हप्त्याला चालेल. शनिवार रविवार 2 दिवसापैकी 1 दिवस कोणता बी Compulsory. सापडलाच पाहिजे. कारण ना आमच्याकडे 4 दिवस दिवसा रात्री लागेल, 3 दिवस रात्री राहते. लाईट मुळे हा, मग 3 दिवस दिवसा राहते, 4 दिवस रात्री राहते, असं राहतं. तर या दिवसाच्या लाईनमध्ये मटेरियल सोडायचं. आता येऊ पुढं आपण साधारणपणे आता निस्वन जे आहे ते किती महिन्यात आणि आता किती झाले, किती टक्के झाले? झाली 100% झाली. झाले 100. झाली 100%. अजून किती दिवसात ही बाग बाजारात जाईल? 1.5 महिन्यात. बरं. आता का शेवटी काय आहे, हा हिशोबाचा भाग जो आहे तो रेट मिळण्यावरचा विषय. पण तरी पण आधीच सुरुवातीला आपण खर्च सांगू. एक जनरली अंदाजे तुमच्या हिशोबानुसार जसा आठवतो तसा रोपाचा, खताचा, फवारणीचा, मजुराचा, काही इतर जे पण काही ह्या बागेला लागले किती रुपयापर्यंतचा मग झाडानुसार काढला असेल तर सरासरी किती आला? सरासरी 80 ते 90 रुपये झाड. 80. म्हणजे साधारणतः 5,000 झाड धरून चालू वर्षे आपण देऊ सोडून 250 रुपये, तर 8-45 म्हणजे 4-1 लाख रुपयेपर्यंत 4-4.5 लाख रुपये खर्च आलं. आता शूटिंग काढतोय म्हणून नाही, आपल्याला काय मोठं बोलायला आपण काही राजकारणी नाही, काही नाही. जे तुम्हाला मनापासून असं वाटतंय की बाबा माझा हा बाग एवढ्या एवढ्या वजनाने टोटल बागेत एवढं टन क्विंटल उत्पन्न निघेल, पूर्ण किती निघेल अंदाज? ते काय असं म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून आपले म्हणून नाही, 10 हे 20 किलोची रास पडेल. 5-2-10 हो, 1,000 क्विंटल माल जाईल. 1,000 क्विंटल माल जाईल. हा, मग ते भाव त्याच्या हिशोबाने पैसा मिळेल. म्हणजे साधारणतः 100 टन म्हणायचं तुम्हाला. हा. बरोबर. आमच्या माझ्या हिशोबाने क्विंटल. 100 टन
नाही, क्विंटल तुम्ही 1000 क्विंटल हा, म्हणताय म्हणजे 100 टन तयार झाला बरोबर ना मग. आणि साधारणतः 10 टन झाला तो आमच्या हिशोबाने. 10 क्विंटलचा 1 टन होतो. नाही पूर्ण बागेतनं किती माल निघेल? पूर्ण मी सांगा तेवढा 1000 क्विंटल 1000 सांगितलं. टन. 1000 क्विंटल सांगितलं. सॉरी 1000 क्विंटल 10 म्हणजे तो किती झाला? 100 टन. 100 टन झाला बरोबर आहे. 1000 क्विंटल माल देईना. होय की. क्विंटलच्या हिशोबाने धरा. मला मी क्विंटलच्या हिशोबाने धरा. क्विंटल समजा 1000 क्विंटल झाला तर किती पैसे अंदाज तुमचा? तर अंदाज काय कमी नाही धरा काय त्याला. जर आपण जर म्हटलं आजच्या हिशोबानं बी आज 17-18 चालू आहे. 17-18च्या हिशोबानं तर 17 लाख रुपये. होय. आणि आपले खर्च वजा एक 5 लाख धरू. हा 5 लाख रुपये. म्हणजे 10-12 लाख रुपये सगळे जाऊन काय नाही झालं 12 लाख रुपये राहते. तरी धनगर ह्यांना एक 10 लाख रुपये राहिले. 10 लाख रुपये. हा तर हे काय म्हणजे निव्वळ काय आपल्या रोपामुळेच फक्त होतंय शक्य नाही. त्यासोबत शेतकरी कष्ट करतात, मेहनत जमिनीची केली पडते. ताकद आहे, मेहनत आहे, वरनं साथ आहे. हा निसर्गाचे यंदा पूर्ण त्याचे बरबाद पण- झाले. हा, त्याच्यात आम्ही वाऱ्यावर- वाचले. आम्ही तिथे वाचले. हा. आता तेच त्या शेतामध्ये चिर आमच्या हा पडले ना बघितले त्या 100 शेतात पडले, पडलं, ह्या 50 शेतात पडले. पडलं. हो आपल्या आटे फक्त 14 का 15 झाडं पडले होते. हा. हे असं आहे. थोडंसं सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर सगळ्या गोष्टी होत आहेत. एकदम चांगली मेहनत, चांगलं व्यवस्थापन हे मी केलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी ह्यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून